श्री स्वामी समर्थ। तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये प्राजक्ताचे फ्लॉवर्स कसे बनवायचे हे शिकणार आहोत। तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे गहू मणी घेतलेले आहेत, त्याच्यानंतर 0 नंबरचे गोल्डन मोती, पिंक कलरचे क्रिस्टल्स, 0.3 mm ची इथे मी वायर घेतलेली आहे आणि ती वायर आपल्याला इथे 3 राउंड्स घ्यायचे आहेत। त्याला जो खाचा आहे तिथून तुम्ही काउंट सुरू करू शकता आणि तसेच आपल्याला 3 राउंड्स ही वायर घ्यायची आहे आणि तिथे ती कट करायची आहे। आणि सगळ्यात पहिल्यांदा आता आपण इथे पहिला लॉरियल्स इथे तयार करून घेणार आहे। तर लॉरियल तयार करण्यासाठी आपण पहिला एक व्हाईट कलरचा गहू मणी टाकलेला आहे, त्याच्यानंतर गोल्डन मणी टाकलेला आहे आणि तार आपण व्हाईट मण्यांमधून पास करून घेतलेले आहे। गोल्डन मणी आपण तिथे सोडून व्हाईट कलरमध्ये पास केली आहे, म्हणजे आपला लॉरियल तिथे तयार होतो। आता आपण दुसरं टोक घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये व्हाईट कलरचा मोती, त्यानंतर गोल्डन कलरचा मणी टाकलेला आहे आणि फक्त व्हाईट कलरच्या मोत्यामधून आपल्याला तार पुन्हा पास करून घ्यायची आहे आणि खालच्या साईडने व्यवस्थित खेचून घ्यायची आहे, म्हणजे तिथे सुंदर असा आपला लॉरियल तयार होतो। अशाच प्रकारे आपल्याला 9 लॉरियल्स इथे तयार करून घ्यायचे आहेत। 9 लॉरियल्सचा गोल खूप सुंदर होतो आणि फ्लॉवर सुद्धा आपलं खूप छान दिसतं, त्यामुळे तुम्ही इथे 9 लॉरियल्स यूज करा। जर का तुम्ही 8चं केलं तर ते फ्लॉवर व्यवस्थित येत नाही आणि 10चं जरी केलं तर फ्लॉवर खूप मोठं होतं, त्यामुळे 9 मोती वापरून जर का तुम्ही फ्लॉवर तयार केलं तर सुंदर असा आपला इथे राऊंड तयार होतो। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की आपला कसा राऊंड ऑटोमॅटिकली तयार होत आहे। प्रत्येक वेळेस लॉरियल बनवताना तार व्यवस्थित खेचून घ्यायची, तार कुठेही लूज सोडायची नाही, म्हणजे आपल्या फ्लॉवरला फिनिशिंग खूप सुंदर येतं। तार पास करून झाल्यानंतर ती तार खेचून घेताना व्यवस्थित खेचून घ्यायचं आहे। मणी तुमच्या 2 बोटांच्या मध्ये पकडायचा आहे आणि त्यानंतर ती तार खेचून घ्यायची आहे, म्हणजे तो मणी तिथे लूज पडत नाही आणि तारसुद्धा व्यवस्थित खेचता येते। तर बघा, सुंदर असा आता आपला इथे राऊंड तयार झालेला आहे 9 मण्यांचा। आता आपण हे पॅक करून घेणार आहोत व्यवस्थित राऊंड येण्यासाठी। आता 2-2 मणी धरून आपल्याला ते 0.3 mm च्या तारेने पॅक करून घ्यायचं आहे। तर 2-2 मणी तुम्हाला व्यवस्थित धरायचे आहेत बोटांमध्ये आणि तार त्यांच्या भोवती गोल फिरवून घ्यायची आहे आणि ती थोडीशी खेचायची आहे। खूप पण जास्त जोरात खेचायची नाही, नाहीतर फुलाचा जो आकार असतो तो बिघडतो। असे 2-2 तयार झाल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आपला राऊंड तयार झालेला आहे आणि मध्ये सुद्धा तारेचा राऊंड तयार झाला आहे। आता त्याच राहिलेल्या तारेमधून आपल्याला पिंक कलरचा जो क्रिस्टल आहे तो पास करून घ्यायचा आहे आणि बरोबर समोरच्या मण्याला एक राऊंड देऊन तो क्रिस्टलसुद्धा तिथे आपल्याला पॅक करायचा आहे। तो क्रिस्टल पॅक केल्यानंतर आपल्याला त्या क्रिस्टलच्या साईडने गोल्डन कलरचे जे मणी आहेत, 0 नंबरचे मणी मी इथे यूज केलेले आहेत, तर त्या मण्यांनी आपल्याला तिथे राऊंड तयार करून घ्यायचा आहे। तर इथे मला साधारण 10 ते 12 इतके मणी, गोल्डन मणी जे आहेत ते लागतात तो राऊंड तयार पूर्ण करण्यासाठी। तर ते सगळे मणी आपण ओवून घेतल्यानंतर आपल्याला तो राऊंड व्यवस्थित असा त्या क्रिस्टल भोवती बसवायचा आहे। काही मणी जे असतात गोल्डन मणी ते एकमेकांना चिकटलेले असतात, तर ते तुम्ही सुट्टे करायचे आणि त्यानंतर ओवायचे। तसेच ओवले तर त्याचा राऊंड व्यवस्थित येत नाही। आता इथे आपला राऊंड तयार झालेला आहे आणि मी ती तार खालच्या साईडला खेचून घेतलेली आहे आणि बरोबर समोरच्या साईडला घेऊन तो जो राऊंड आहे
तो पॅक करून घेतलेला आहे आणि सुंदर असं आपलं प्राजक्ताचं फूल बनवून इथे तयार झालेलं आहे. याच फुलांपासून सुंदर असे नेकलेस आणि इतर ज्वेलरी कशी बनवायची ते मी पुढील व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओला नक्कीच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.